संविधानामध्ये अशी तरतूद आहे की जो बॅकलॉग असतो तो बॅकलॉग भरण्यासाठी ते आरक्षण आलेलं आहे. रिक्रुटमेंटचे जे रूल्स आहेत, आपण इनिशियल स्टेजला जेव्हा रिक्रुटमेंट करतो त्यावेळेस पर्सेंटेज प्रमाणे सगळ्यांना आरक्षण दिलं जातं. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब जे 50% आपल्याला भरायचं असतं त्यावेळेस रिझर्वेशन बघावं लागतं, नाहीतर ते आपले वरचे बॅकलॉग नाही होऊ शकणार. आणि म्हणून हे प्रमोशन मध्ये आलेलं आहे. काही लोकांना असं वाटतंय की यांना इनिशियल स्टेजला एक आरक्षण आहे आणि आरक्षण मिळाल्यावर आणखी आरक्षण यासाठी नाही आहे, ते आणखी आरक्षण आहे बॅकलॉग होण्यासाठी आणि त्या पोस्टमध्ये प्रतिनिधित्व असायला पाहिजे सगळ्यांचं, त्याच्यासाठी ते आलेलं आहे. असं असताना गेली 2-4 वर्ष म्हणजे 2017 पासून हे प्रमोशन थांबलं होतं महाराष्ट्र. पण 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जज म्हणजे ते कॉन्स्टिट्यूशन बेंचनी सांगितलं त्याचा प्रमोशन चालू करा आणि संविधानाप्रमाणे ते करायला पाहिजे अशा पद्धतीने निर्णय दिला. आणि भारत सरकारच्या नियुक्तीने आदेश दिल्याने सगळ्या राज्यांना कळवलं की आता आरक्षण चालू करा. आपल्या राज्यामध्ये याचा निर्णय घेत असताना एजीकडे केस पाठवण्यात लिगल ओपिनियन आणि लिगल ओपिनियन देताना एजीने खोटी माहिती दिली सरकारला की आपली एक केस 28 पेंडिंग आहे, त्यामुळे आपल्याला आरक्षण देता येणार नाही अशा प्रकारचं लिगल ओपिनियन दिलं. तिथे सगळा गोंधळ झाला आहे आणि त्याच्यामुळे आज सरकार अडचणीत आलं. ही जर त्यांनी असं ती खोटी माहिती दिली नसती तर प्रमोशन चालू राहिलं असतं, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय. योगायोगाने आपल्या महाराष्ट्रात 3 आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण असो, रिझर्वेशन इन प्रमोशन असो आणि आता ओबीसी आरक्षण, 3 आरक्षण हे सुप्रीम कोर्टाच्या संबंधित आहे. 3 आरक्षणामध्ये कॉन्स्टिट्यूशन बेंचने निर्णय दिलेले आहे. कॉन्स्टिट्यूशन बेंच जेव्हा निर्णय देतं ते एक प्रकारचा कायदा होतो आणि कायद्यानुसार हे सरकार वागत नाही हे आता उघड झाले. कोर्टला काही कोर्टने चांगले निर्णय दिले असताना सरकारने चुकीचे निर्णय घेणं चालू आहे आणि सरकार कोर्टाच्या निर्णयावर वागत नाही. आज ते किती टाळत असतील, आज त्यांना वाटत असेल टाइमपास करून घ्यावं, पण 4-6 महिन्यांनी 2-4 वर्षांनी हे सगळं बाहेर येणार आणि मग ते आघाडी सरकार जे आहे ते आघाडी सगळ्या धोक्याच्या राहणार नाही मला असं वाटतं. म्हणून येत्या 26 तारखेला आपण या आम्हाला न्याय द्या, आपण सगळ्यांचे प्रचार प्रसार करतो, तुमच्या मागासवर्गीयांच्या सुद्धा आंदोलनाला पाठिंबा द्या. राज्य सरकार बीजेपीचं असताना त्या लोकांनी पाठपुरावा केले नाही आणि रणयोजना जी आहे ती पुरवली नाही. यासाठी ते न्यायालयात जाणार आहेत. केंद्र सरकारकडनं जनगणनेची यादी आहे ती यादी मागण्यासाठी, कारण केंद्र सरकार याला देत नाही आणि यावेळी जनगणना करता येणार नाही कोविड असल्यामुळे. यावर काय म्हणतात? हे सगळं डिस्कशन सुप्रीम कोर्टात ऑलरेडी झालेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना माहिती मिळालेली आहे ते देत नाही आणि म्हणूनच या राज्याने आयोग नेमून एम्पिरिकल डाटा गोळा करावा म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि आमचा जो प्रश्न आहे त्याच्यात उद्भव सुद्धा कल्पित आहे, कारण या केसमध्ये जे मंत्री गट होतं त्या मंत्री गटामध्ये भुजबळ एक त्याचे सदस्य आहेत, आमचे नितीन गडकरी आहेत, नितीन राऊत आहेत, वर्षा गायकवाड आहे, पाडवी आहेत, आपले धनंजय मुंडे आहेत. हे मागासवर्गीय मंत्र्यांना अंधारात ठेवून माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल
असंविधानिक आहे. कारण एक तर त्यांचं काही डिपार्टमेंट नाही. ती कमिटी जी होती शिफारस करणारी कमिटी आहे. मंत्री गट जी होती ते शिफारस अभ्यास करून सरकारला शिफारस करणे की याच्यात हे असं करता येईल. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना माननीय भुजबळ साहेब हे इथे चुकीचं माहिती देत आहे की आम्ही केंद्राकडे जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. आणि कशाला सुप्रीम कोर्टात जायचं असेल तुम्हाला तर या शासनाच्या विरुद्ध जा ना, राज्य सरकारच्या विरुद्ध. कारण राज्य शासन चूक करत आहे. आता आमच्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टाचे निर्णय फार चांगले आलेले आहेत. इव्हन आमच्या रिझर्वेशन इन प्रमोशन मध्ये चांगला निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने, आम्हाला न्याय दिलेला आहे. आणि या ओबीसीच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. मी वारंवार सांगतो तो आमच्या बाजूचा आहे. तो ओबीसीच्या बाजूचा असताना तुम्ही त्याच्या आधीशिवाय सुप्रीम कोर्टात जातो म्हणताय, यांना प्रश्न गोष्ट आहे. आपण मोठ्या अजित पवारांबरोबर मंत्री गटाविरोधात सरकारच्या शासनाच्या विरोधात आहे. अर्थात मंत्री गटाचं सुद्धा आमचं म्हणणं आहे या लोकांनी राजीनामा दिला पाहिजे, या मंत्री गटातून बाहेर पडलं पाहिजे आणि मंत्रिमंडळातून सुद्धा बाहेर पडलं पाहिजे. त्याचा अधिकारही नाही राहिला. कारण ते महाराष्ट्राचं जर हिताचं जोपासना करत असतील तर त्यांना काय राहण्याचा अधिकार. आपण मंत्रिमंडळामध्ये आमची लोक सामील झाले पाहिजे असा अंदाज धरतो. त्याच्यासाठी त्यांच्या मागासवर्गीय लोकांच्या हिताची जपवणूक झाली पाहिजे. इथं तर पिळवणूक होते. हाँ रोल 26 जून रोजी राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबईच्या आझाद मैदानावर प्रचंड आंदोलन. सर हिंदी में हिंदी 26 जून को पूरे महाराष्ट्र में सारे जिलाधिकारी कार्यालय और आज़ाद मैदान मुंबई में आरक्षण हक पूर्ति समिति की ओर से बड़ा आंदोलन हो रहा है. राज्य में पूरा आरक्षण खत्म किया जा रहा है. रिजर्वेशन डी रिजर्वेशन हो रहा है. और देश में जो पूर्वगामी राज्य था महाराष्ट्र, उसको बदनाम किया जा रहा है. हमारी मांग है कि तुरंत जो रुका हुआ आरक्षण है, ये 7 मई का जीआर है, काला जीआर, इसको तुरंत रद्द करके आरक्षण चालू करना चाहिए. इसलिए पूरे अधिकारीगण, पूरे कर्मचारी, SC ST विमुक्त घुमंतु लोग पूरे रास्ते पे आने वाले हैं. 26 को बड़ा आंदोलन हो रहा है. और हमारा जो न्याय हक मिलने तक हम हमारी लड़ाई चालू रखेंगे. सर आज के पहले आप आज़ाद मैदान के अंदर ऑपोजिशन करके बैठे थे और आपको वहाँ से कुछ अनुमति दी गई थी. उस टाइम केवल हमें कहा गया था कि 16 दिसंबर को हम मीटिंग ले रहे हैं और आपका आरक्षण चालू करेंगे. लेकिन सरकार ने अपना शब्द जिन्होंने माना नहीं और फिर हमारे कर्मचारी अधिकारियों के ऊपर अन्याय, इतना अन्याय कि घोर अन्याय हो रहा है. संवैधानिक जो आरक्षण है वो खत्म किया जा रहा है. हम समझते थे कि बीजेपी ये काम कर रही है, लेकिन बीजेपी के ऊपर चले गए लोग. बीजेपी ने तो लास्ट टाइम 33% रिजर्वेशन हमारा बाजू में रखा था, इन्होंने वो भी खत्म कर दिया है. तो देश में हम समझते थे कि बीजेपी ऐसी पार्टी है कि जो आरक्षण को विरोध करती है, लेकिन वैसा नहीं है. ये विकास आघाड़ी के लोग भी, इसमें भी ऐसे लोग हैं बैठे हुए कि जो आरक्षण नहीं चाहते हैं, जो गरीबों को आरक्षण नहीं देना चाहते हैं. सर आरक्षण क्यों नहीं देना चाहते? किस तरीके का आप लोग को लगता है कि इसके पीछे कोई षड्यंत्र रचा जा रहा है? बड़ा षड्यंत्र है इसके पीछे. तो सर आप चातुर्वर्ण्य व्यवस्था फिर से कायम करना चाहते हैं लोग. और जो बैकलॉग भरना चाहिए वो बैकलॉग भी नहीं भर रहे हैं. बिंदु नामावली
रोस्टर कुछ नहीं देखना चाहते हैं। संविधान की ऐसी तैसी की जा रही है। हम इसके लिए 26 को बड़े जोर शोर से पूरे महाराष्ट्र में पूरे जिलाधिकारी कार्यालय और आजाद मैदान मुंबई में बड़ा आंदोलन होगा। सर क्या मांग रखने वाले हैं उस आंदोलन के समय पे? तो बहुत सारी मांगे हैं, लेकिन हमारी एक रिजर्वेशन प्रमोशन 7 मई का जो GR है वो तुरंत वापस लिया जाए और प्रमोशन चालू किया जाए। और अभी OBC में जो दरार आ गई है ये लोकल बॉडीज में, वो भी चालू करना चाहिए। और काफ़ी 15 मांगे हैं, शिक्षा, स्कॉलरशिप, बहुत सारी मांगे हैं जो एक सरकार टालाटाल कर रहे हैं। तो इसलिए हम ये आंदोलन के माध्यम से सरकार से 15 मांगे हम आगे रखें। सर सिर्फ आंदोलन की ही तैयारी है या कि उपोषण वगैरह के लिए भी जैसे पिछले बार? नहीं, 1 दिन का आंदोलन है, तो बाद में तो बहुत बड़ा आंदोलन होने वाला पूरे महाराष्ट्र में। ये तो हमारे ये तो बाकी है, पूरा पिक्चर बाकी है। ओके सर, थँक यू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आरक्षण हक्क कृती समितीचा विजय असो. आरक्षण हक्क कृती समितीचा विजय असो. राजश्री शाहू महाराजांचा विजय असो. राजश्री शाहू महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो. क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो. नाही कुणाच्या बापाचे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या